नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत लग्न सराई निमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुण संपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 9823488188. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्जाची छाननी आज मंगळवारी पूर्ण झाली. एकूण 7 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या वैध उमेदवारांच्या यादीत एकूण 7 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरले आहेत. यात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर विवेक पांडुरंग नावंदर यांच्यासह महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सईद खान शेरगुल खान यांच्यासह इतर अपक्ष उमेदवारांचेही अर्ज वैध ठरल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असून सर्व आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना निवडणूक लढविण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या निवडणुकीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून महाविकास आघाडी, महायुती यांच्यासह अपक्ष उमेदवारांचे हे अर्ज वैध ठरल्याने अर्ज वापसीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र हे स्पष्ट होणार आहे. आज मंगळवारी छाननी प्रक्रियेमध्ये अर्ज वैध झालेल्या उमेदवारांमध्ये डॉक्टर विवेक पांडुरंग नावंदर, सईद खान शेरगुल खान, बुधवंत विश्वजित मनोहर, मेहराज खान शेरगुल खान पठाण, विजय रावसाहेब जामकर, सुशीलकुमार सुरेशराव देशमुख आणि संग्राम प्रतापराव जामकर या उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पुढील 2 दिवस राहणार असून त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र हे स्पष्ट होईल. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज मंगळवारी मॅपिंग आणि SIR कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये जिल्हा आणि शहरातील भारत निर्वाचन आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 73% काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आणि तहसीलदार संदीप राजापुरे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गती वाढविण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः परभणी शहरातील SIR चे काम 95% पूर्ण करण्याचे उद्दिष्ट तातडीने साध्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच उर्वरित काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि 80 ते 99% काम पूर्ण केलेल्या BLOंचा महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर आणि उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले म्हणाले, त्याच्यामधला जो 7 ऑक्टोबर पर्यंतचा कार्यक्रम आहे त्याची डिटेल माहिती आता सगळ्यांनी बघितलेली आहे. ही PPT आम्ही शेअर करतो, तुम्हाला ती माहिती सगळी मिळून जाईल त्याच्यावरती. परंतु त्याच्या आधीचे हे जे 7-8 दिवस आपल्या हातात आहेत, एक आठवडा आपल्या हातात आहे, याच्यामध्ये आपण जर काही काम इफेक्टिव्हली केलं तर आपला आणि पर्याय मतदारांचा या सर्वांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होणार आहे. आणि यासाठी मुळातच काही सूचना आता राजपुरे साहेबांनी आपल्याला दिल्या की ज्यामध्ये BLOचं आताही आम्ही अनालिसिस जर केलं तर आपल्याकडं अजूनही 60% पेक्षा कमी आहे की जे काम करू शकायला त्यांच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. 4 BLO असे की ज्यांचं काम 50% पेक्षा म्हणजे नोटीस देऊनही कमी आहे. आता ते का त्यांनी कमी ठेवले मला माहित नाही, कारण आपल्याकडे आपण आता काही लोकांचा सत्कार करणार आहोत की ज्यांच्यामध्ये ज्यांचं काम 99.80, 99, 98 असं काम असलेले आपल्याकडे BLO आहेत. अल निनोच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना आणि खतांचा संतुलित वापर याबाबतची जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये सोमवारी घेण्यात आली. कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणीच्या वतीने अल निनोच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना संदर्भात 2 सत्रामध्ये शेतकरी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा आत्मा नियामक मंडळाचे अध्यक्ष संजय सिंह चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी शेतकरी आणि उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉक्टर कैलास डाखोरे यांनी अल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाजाविषयी तसेच कोरडवाहू शेती योजनाविषयी डॉक्टर आनंद गोरे यांनी, तर डॉक्टर गजानन गर्दे, त्याचप्रमाणे डॉक्टर अरविंद पंडागळे आणि डॉक्टर किरण जाधव यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. याच कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार प्राप्त दादालाल यांनी देखील शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात आत्माचे संचालक दौलत चव्हाण आणि उपसंचालक प्रकल्प एस घोडके यांनी शेतकऱ्यांचे शंका समाधान केलं. यावेळी मंडल अधिकारी तसेच कृषी अधीक्षक, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासह महिला शेतकरी उपस्थित होत्या. परभणी शहर महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान 2 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2026 निमित्त परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील कल्याण नगर येथे निर्माण झालेली मोठी कचरा कुंडी बंद करून त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि सुशोभीकरण करण्यात आले. सदरील मोहीम महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका तथा माजी महापौर मीनाताई वरपुडकर, नगरसेवक रितेश जैन, गिरिजा आजेगावकर, गणेश उर्फ बबलू टाक, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, शंकर आजेगावकर, विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सदर कचरा कुंडी स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशपांडे आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बंद करण्यात आली. यावेळी महापौर आणि उपमहापौरांनी नागरिकांना आपलं शहर, वार्ड आणि परिसर स्वच्छ ठेवणं हे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचं स्पष्ट करून नागरिकांनी स्वच्छ आणि सुंदर परभणीसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं. यावेळी तुराब खान, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, मुकादम जय मकरंद उबाळे, तात्या, सोनू जोगदन, रवी उबाळे, मिलिंद उबाळे, रेखा भराडे, सरोबाई दुधाटे तसेच प्रभागातील सफाई कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.